शेतकरी मित्रांनो, तुम्ही चुकीचा कपाशीचा वाण निवडत आहात का? फक्त वाणाची निवड चुकली तर उत्पादन 30 ते 35% घटू शकतं. आणि अनेक शेतकरी अजूनही हलक्या जमिनीत उशिरा वाण, चुकीची लागवड पद्धत यामुळे मोठं नुकसान सहन करत आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जमिनीप्रमाणे योग्य कपाशी वाण कसा निवडायचा आणि कोणत्या पद्धतीत जास्त उत्पादन मिळतं हे सगळं सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पुढे नेण्याआधी एक छोटी गोष्ट लक्षात आली. अजूनही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. अरे, सबस्क्राईब करणं खूपच सोपं आहे. खाली काळी सबस्क्राईब बटन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि बाजूला असलेलं बेल आयकनही ऑन करा. म्हणजे अशाच शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. लागवड पद्धतीनुसार कपाशी वाणाची निवड. जमिनीचा प्रकार, विविध लागवड पद्धती, वाण परिपक्व होण्याचा काळ आदी गुणधर्म लक्षात घेऊन कापसाच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे. योग्य वाणाची निवड व जोडीला उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास कपाशीची एकरी उत्पादकता वाढण्यास मदत होईल. कपाशी हे खरीप हंगामातील राज्यातील महत्त्वाचे पीक आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान ह्या पिकावर आधारित असते. कापसाचे एकूण उत्पादन वेगवेगळ्या बाबींवर आधारित असते. यामध्ये जमिनीचा प्रकार, खोल किंवा उथळ, ओलिताची उपलब्धता, वाणाची निवड, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि लागवड पद्धत यांचा समावेश असतो. यामध्ये योग्य वाणाची निवड ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कापसाच्या एकूण उत्पादनात 35% बदल दिसू शकतो. भारतात विकल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाण्याची नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या अन्य कापूस उत्पादक राज्यांमध्ये असलेल्या संशोधन केंद्रामध्ये 3 वर्षे प्रक्षेत्र चाचणी घेण्यात येते. त्यानंतर ते प्रमाणित केले जाते. योग्य वाण निवडावा. कपाशीच्या वाणांची विविध प्रकारात चाचणी घेण्यात येते. यात कोरडवाहू म्हणजेच उथळ जमीन, ओलीत म्हणजेच खोल जमीन, साधारण लागवड पद्धत म्हणजेच 120 बाय 45 सेंटीमीटर आणि सघन लागवड पद्धत म्हणजे 90 बाय 15 सेंटीमीटर असे हे प्रकार आहेत. बियाणे विकत घेतेवेळेस शेतकऱ्यांना वाणांच्या गुणधर्मांची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून चुकीचे वाण निवडणे टाळता येईल. बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून वाणांच्या गुणधर्मांची माहिती दिलेली असते. शेतकऱ्यांनीही आपल्या पूर्वानुभवानुसार वाणांचे वर्गीकरण माहीत करून घ्यावे. वाणांचे प्रकार. कपाशीच्या वाणांचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार वाणांच्या कालावधीनुसार व दुसरा प्रकार वाणांच्या वाढीच्या पद्धतीनुसार आहे. कालावधीमध्ये लवकर येणारे वाण हे जवळपास 140 ते 150 दिवसात परिपक्व होतात, तर उशिरा येणारे वाण 180 ते 200 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसात जीवनमान पूर्ण करतात. झाडाच्या वाढीच्या पद्धतीनुसार आखूड वाढणारे व पसरट वाढणारे वाण असतात. आखूड वाढणारे वाण हे कोरडवाहू आणि हलक्या जमिनीत सघन लागवड पद्धतीत म्हणजेच एकरी झाडांची संख्या वाढविण्यासाठी शिफारस केले आहेत, तर पसरट वाढणारे वाण खोल व ओलिताच्या जमिनीत शिफारस केले आहेत. ह्या 2 मुख्य प्रकारात प्रत्येक कंपनीचे 2 किंवा 3 वाण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोण्या एका वाणाचे बियाणे उपलब्ध नसल्यास पर्यायी वाण शेतकरी निवडू शकतो. तसेच वाण निवडताना कोण्या एका वाणाचा आग्रह धरू नये. भारी व खोल जमिनीत घेण्यात येणारे वाण. आपल्या शेतीचा प्रकार खोल असून ओलिताची व्यवस्था उपलब्ध असेल तर अशा जमिनीत मध्यम ते उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड करता येते. सर्वसाधारणपणे उशिरा येणारे वाण उंच वाढतात. त्यांच्या फळफांद्या व गळफांद्यांची लांबी जास्त असते. त्यामुळे अशा वाणांची लागवड ही 120 बाय 60 सेमी किंवा 120 बाय 45 सेमी अंतरावर करावी. उशिरा येणाऱ्या वाणांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा वाणांची लागवड केल्यास या किडीच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. हलक्या व कोरडवाहू जमिनीसाठीचे वाण. भारतातील एकूण कापूस उत्पादन क्षेत्रापैकी जवळपास 70% क्षेत्र हे कोरडवाहू प्रकारात येते. हलक्या व कोरडवाहू जमिनीमध्ये कापूस लागवडीच्या 120 दिवसानंतर जमिनीतील ओलावा संपून जातो. त्यामुळे अशा जमिनीत लवकर येणारे वाण कोष्टकात 140 दिवसांत निवडले पाहिजे. अशा जमिनीत उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड केल्यास बोंड परिपक्व होत असताना झाडाला पाण्याचा ताण बसतो. उत्पादनात मोठी घट होऊ शकते. तसेच लवकर येणाऱ्या वाणांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव येण्याच्या पूर्वीच बोंडे परिपक्व होतात व मोठे नुकसान टाळता येते.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की विदर्भ व मराठवाड्यातील बऱ्याच कोरडवाहू उत्पादक शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीमध्ये उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड केली. त्यामुळे उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली. महाराष्ट्रात कमी कापूस उत्पादन येण्यामध्ये हे महत्त्वाचे कारण आहे. हलक्या जमिनीत उत्पादन वाढविण्यासाठी सघन लागवड पद्धतीची शिफारस केली आहे. यामध्ये एकरी झाडांची संख्या वाढवून कमी जागेत व कमी वेळेत जास्त बोंड धारणा करून उत्पादन वाढवले जाऊ शकते. सघन लागवड म्हणजेच HDPS या विषयावर सविस्तर माहिती व्हिडिओ आपण वेगळा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओसाठी आपल्या फार्मटेक राहुल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन टिक करून ऑल करून घ्या. बियाणे घेतेवेळेस घ्यावयाची दक्षता. बियाणे ओळखीच्या दुकानातून पक्क्या बिलासहित घ्यावे. बिल व पॅकेट जतन करून ठेवावे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवरील भागांमध्ये HT-BT बियाणे व त्याचप्रमाणे विविध नावांनुसार BG3, BG4 या नावांनी बोगस बियाणे विकले जात आहे. BG1 आणि BG2 हे 2 प्रकार सोडून कोणत्याही BG वाणांना भारत सरकारची परवानगी नाही. त्यामुळे असे बियाणे विकणे व त्यांची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे. हे बियाणे काळ्या बाजारात विकले जाते. बऱ्याच वेळेस असे आढळून आले आहे की या बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान होते. अशा बियाण्यांची लागवड शेतकऱ्यांनी करू नये. कमी क्षेत्रामध्ये जास्त वाणांची लागवड करू नये. म्हणून शेतकरी मित्रांनो, योग्य जमिनीप्रमाणे योग्य वाण निवडा आणि लागवड पद्धतीत बदल करा. एवढं केलं तरी तुमचं उत्पादन नक्की वाढेल. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक जबरदस्त माहितीसाठी फार्मटेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन टिक करून ऑल करून घ्या.